भाई साहब नजर देख नजर. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खूपच जास्त स्पेशल आहे. तुम्ही थंबनेलमध्ये बघितलंच असेल की आज आपण आपली जी ड्रॉइंग आहे, जी आपण 2023 मध्ये बनवली होती, ती ड्रॉइंग आपण प्रयत्न करणार आहोत की सिद्धार्थ जाधव सरांना आपण ती देऊ शकतो की नाही हे बघणार आहोत ॲक्च्युली. तर ही ड्रॉइंग जी आहे ती 2023 मध्ये बनवली होती. खूपच सुंदर ड्रॉइंग, पुढे मी दाखवेन या व्हिडिओमध्ये तुम्हाला. आणि 2023 मध्ये ही बनवली होती. खूप ऑफकोर्स मेहनत लागते त्याच्यामध्ये, पण खूपच प्रेमाने बनवली होती. आणि 2023 मध्ये एक खूप स्पेशल मोमेंट होती या ड्रॉइंगबद्दल माझी, की त्या ड्रॉइंगमध्ये मी सिद्धार्थ सरांना ॲक्च्युली पोस्ट केली होती इंस्टाग्रामला. तर मी त्यामध्ये टॅग केलं होतं सिद्धार्थ सरांना आणि त्यांनी त्याच्यावरती कमेंट पण केली होती. मी कमेंट इथे कुठेतरी लावेन तुम्हाला दाखवण्यासाठी. सो त्यांनी ही कमेंट केली होती आणि मी खूप जास्त भारावून गेलो होतो, खूप खुश होतो. त्या ड्रॉइंगला वरती सरांनी कमेंट केली आणि लहानपणापासून आपण सिद्धार्थ सरांना टीव्हीवर तर बघत आलो आहोत आणि मूवीजमध्ये वगैरे इकडे तिकडे बघत आहोत, पण त्या व्यक्तीची आपण ड्रॉइंग करणं आणि त्यापर्यंत ही पोचणं आणि त्यानंतर त्यांनी आपल्याला त्याची पावती देणं की त्यांना ही ड्रॉइंग आवडली, खूपच मोठी मुवमेंट होती माझ्यासाठी. खूप खुश होतो मी. आणि स्पेशल गोष्ट म्हणजे माझी वाईफ जेव्हा मला भेटली पहिल्यांदा, म्हणजे आम्ही जेव्हा भेटलो त्याच्यानंतर जस्ट भेटायच्या अगोदर अशी एक मुवमेंट होती की ही ड्रॉइंग मी इंस्टाग्रामला पोस्ट केली होती. तर ही ड्रॉइंग जी आहे तिने लाईक केली होती आणि त्यानंतर आमचं बोलणं चालू झालं होतं वगैरे. सो खूप स्पेशल आहे ही ड्रॉइंग माझ्यासाठी. आणि त्यावेळेस मी ॲक्च्युली ठरवलं होतं, जेव्हा सरांनी कमेंट केली होती त्यावेळेस मी ठरवलं होतं की ही ड्रॉइंग आपण कधी ना कधी, जेव्हा पण आपल्याला वेळ मिळेल, जेव्हा पण आपल्याला चान्स मिळेल, तेव्हा आपण सिद्धार्थ सरांना द्यायची. आणि त्यासाठी मी ती खूप जपून ठेवली होती. मित्रांनो, ही आपली ड्रॉइंग आहे जी आपण 2023 मध्ये बनवली होती. अजून पण बघा ड्रॉइंग जशी तशी आहे आणि थोडंसं रिफ्लेक्शनमुळे आपल्याला थोडीशी लाईट दिसत असेल, बट ड्रॉइंग खूपच कमाल वाटते आणि अजूनही तशीच आहे, कारण फिक्सेटिव्ह स्प्रेनी याला मी फिक्स केलं आहे. सो ही ग्राफाईट आणि जी चारकोल पेन्सिल असते त्याचा मर्ज करून, त्या मीडियमचा मर्ज करून ही ड्रॉइंग बनवलेली आहे. इथे एक स्पेशल सी टेक्स्ट काय बोलू मी, इथे नोट लिहिले आहे माझ्या वाईफने, विथ लव फ्रॉम विक्रांत आर्ट. सो आपला इंस्टाग्राम ID आणि आपला यूट्यूबचा जो चॅनल आहे त्याचं नाव देखील मी इथे लिहिलेलं आहे. सो येस, दिस इज द फ्रेम. ही फ्रेम खूपच नाजूकशी ब्लॅकशी फ्रेम मी घेतली आहे. बॉर्डर व्हाईटमध्ये ठेवली आहे सो दॅट आपला जो आर्टवर्क आहे त्याच्यावर फोकस राहील आणि आर्टवर्क चांगला पॉप होऊन दिसेल. आत्ता 2026 मध्ये सिद्धार्थ सरांचं ॲनिमल हे नाटक ऑनगोईंग आहे आणि खूपच कमालीचं नाटक आहे आणि मी खूप एक्सायटेड होतो. आणि खास करून मी पनवेलला जिथे राहतो त्याच्या अगदी जवळ जिथे एक मला नाव प्रॉपर लक्षात येत नाही आहे, पण फडके म्हणून एक नाट्यगृह आहे, तिथे सरांचं नाटक ॲनिमल येत होतं आणि मी म्हटलं की ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी. सरांना ती ड्रॉइंग आपण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माझ्या घरच्यांनी देखील मला खूप सपोर्ट केला की आपण ट्राय करूया. सर भेटतील नाही भेटतील तो तर नंतरचा गोष्ट आहे, पण ॲटलिस्ट तू ट्राय कर, तू ड्रॉइंग रेडी कर आणि नाटकाला जाऊयात, तिथे त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करूयात. ते घेतील नाही घेतील ती नंतरची गोष्ट आहे, पण ॲटलिस्ट आपण दाखवायचा प्रयत्न करू. सो ती होती माझी थॉट प्रोसेस आणि त्यासाठी मी फटाफट फ्रेम वगैरे बनवून घेतली, फ्रेममध्ये बनवून घेतलं ड्रॉइंग आणि बस आम्ही तयार झालो नाटकाला जाण्यासाठी. सगळेच जण तयार होते आणि आम्ही गेलो तिथे. ऑडिटोरियममध्ये आम्ही सगळे आलेलो आहोत. मावशी, अमित दादा, मम्मी आणि ममता देखील आहेत आणि तिथून श्रद्धा आणि बाबू पण येत आहेत. सो येस, ऑडिटोरियममध्ये आम्ही आलेलो आहोत. आता फ्लोअर बघूया कोणता आहे आणि वरती जाऊयात. बाय द वे, सिक्युरिटी गार्डने आपली पिशवी बघितली होती, त्याच्यामध्ये फोटो बघितला आणि त्यांना तो आवडला. सो बघूया पुढे जाऊन. आणि आय थिंक 3rd फ्लोअरवरती आहेत सीट्स. सो लेट्स सी. फायनली आपण ऑडिटोरियमच्या आतमध्ये आलेलो आहोत. बेल होते आणि आता नाटकाची बेल झालेली आहे पहिली. आपण पुढचं नाटक बघूया, मोबाईल बंद करूयात आणि सपोर्ट करूयात. गेल्याच्या नंतर असंच होतं की पहिलं नाटक वगैरे बघूया, डिस्टर्ब काही नाही करायचं, नाटक चालू असताना डिस्टर्ब नाही करायचं. पण नाटक इतकं कमाल होतं, इतकं जास्त कमाल होतं की खूप मजा पण आली, खूप इमोशनल मुवमेंट्स पण आले, रडू पण आलं माझ्या फॅमिली मेंबर्सना. माझी मम्मी पण खूप खुश होती. माझ्या वाईफने फर्स्ट तिच्या लाईफचं नाटक हे बघितलं, त्याबद्दल मी खूप हॅपी आहे. खूप स्पेशल मुवमेंट आहेत नाटकामध्ये. आणि ह्यावेळी आम्ही बॅल्कनीमध्ये होतो. मागच्या वेळी आम्ही एक देवानंदी अशोक म्हणून एक नाटक बघायला गेलो होतो, त्याच्यामध्ये आम्ही खाली होतो, जे नॉर्मल सीट्स असतात.
पण ह्यावेळी आम्ही बाल्कनी सीट्स मध्ये होतो आणि तो एक्सपिरियन्स खूप वेगळा होता, खूप स्पेशल आणि खूप वेगळा होता. सो मजा आली. आणि फायनली जो आहे तो मोमेंट आला की सिद्धार्थ सरांना भेटायचं आहे. मला कळलं नाही की तो ॲक्च्युली बॅकस्टेज जाणारा डोअर कोणता, रस्ता कोणता. सो आम्ही बाल्कनीत होतो, त्यामुळे मी बाहेर पडलो, निघालो, खाली ग्राउंड फ्लोअरला आलो आणि मी बघतोय की ऑडियन्स सगळी निघून चालली आहे. मला कळतच नव्हतं की कुठे जायचं कुठे नाही. माझी फॅमिली वरती शोधत होती वगैरे, तर त्यांनी मला आवाज दिला. मग मी परत दुसऱ्या माळ्यावर गेलो, इथून ऑडिटोरियममध्ये गेलो, ऑडिटोरियममधून पुन्हा मागे जाऊन जो स्टेजचा रस्ता असतो राईट तिकडे मग पोचलो आणि लाईनमध्ये लागलो सरांना भेटण्यासाठी. आणि पुढचं जे काय ते तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघा. आणि त्यांची रिॲक्शन, इतकी गोड रिॲक्शन मला मिळाली सिद्धार्थ जाधव सरांची की सगळेच खुश आहेत. माझ्या मम्मीसोबत त्यांचं एक गोड रिॲक्शन मिळालं मला. सरांना माझी मी ओळख करून दिली की ही माझी आई आहे आणि अक्षरशः सिद्धार्थ सर माझ्या आईच्या पाया पडले. सो ही गोष्ट मला सांगायची नव्हती, पण इतके स्पेशल म्हणजे व्यक्ती आहेत ते आमच्या आयुष्यामध्ये. त्यांना बघणं, त्यांना एक्सपिरियन्स जो काय होता तो, आणि त्यानंतर अशी व्यक्ती माझ्या आईच्या कुठे ना कुठे इतक्या जवळ येते, ही खूप स्पेशल मुवमेंट होती माझ्यासाठी पण माझ्या आईसाठी पण. माझ्या आईने मग त्यांना गालावरती पप्पी घेतली एका बाळासारखी, मुलासारखी आपल्या, आणि खूप स्पेशल, खूप कमाल मुवमेंट होती. सो येस, बघा, एन्जॉय करा. भाई साहब नजर देख नजर. परत हे काढणं किती कठीण आहे रे. फोटो ठीक आहे. काशी माझा फोटो का मस्त आहे, मला आवडलं. मित्रांनो, फायनली आपलं जे ड्रॉइंग होतं ते आपण सिद्धार्थ जाधव सरांना दिलेलं आहे आणि त्यांची इतकी छान रिॲक्शन पण आपल्याला मिळालेली आहे. एका आर्टिस्टसाठी यापेक्षा अजून कुठली चांगली गोष्ट असू शकत नाही की त्याने ज्या व्यक्तीचा आर्टवर्क बनवला आहे त्या व्यक्तीला तो तो देऊ शकतो आणि त्याची इतकी छान रिॲक्शन त्याला मिळते. सो माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि त्यातल्या त्यात आपले आवडते ॲक्टर, आपण लहानपणापासून ज्यांना टी व्हीवरती बघत आलो आहे, असे ॲक्टर सिद्धार्थ जाधव सर, त्यांना मी त्यांची ड्रॉइंग देऊ शकलो. 2023पासून आत्तापर्यंत वेट होता तो, आणि हा खूप चांगला अपॉर्च्युनिटी मला मिळाली आणि ती संधी जी आहे ती आपली कंप्लीट करता आली आपल्याला. त्याबद्दल मी खूप 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 जास्त खुश आहे. आणि येस, थँक्यू सो मच सिद्धार्थ सरांना आणि सगळ्यांनाच. ॲक्च्युली माझी फॅमिली, जे काही लोक माझ्या घरी होते, आम्ही सगळे 7-8 जणच गेलो होतो, त्या सर्वांनी मला सपोर्ट केला, मला मोटिवेट केलं की हो आपण देऊया, ट्राय करूया. नाही जरी भेटले तरी काही हरकत नाही, पण ॲटलिस्ट आपण ट्राय करू. सो त्याच 1-2 दिवसामध्ये मी फ्रेम वगैरे बनवली आणि फ्रेम बनवून घेतली. फ्रेममध्ये आपण त्या ड्रॉइंगला माउंट केलं आणि सगळंच खूपच कमाल होतं आणि एक्सपिरियन्स खूप कमाल होता. खूप जास्त मजा आली. आणि येस, जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता, मला सपोर्ट करू शकता माझ्या आर्ट जर्नीमध्ये, माझ्या यूट्यूब जर्नीमध्ये. आणि बस, ॲनिमल नाटक तुम्ही नक्की बघा. ॲनिमल नाटक खूप कमाल होतं. इतका सुंदर एक्सपिरियन्स नाटकाचा आम्हाला मिळाला. खूपच कमाल एक्सपिरियन्स होता. तुम्ही पण नक्की, तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही नक्की बघा आणि वेळ काढून बघा, मी तर म्हणतो. आणि थँक्यू सो मच. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा, चॅनलला फॉलो करा मला इंस्टाग्रामला @विक्रांत कांबळे, विक्रांत आर्ट्स. सो या, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग. आय विल मीट यू नेक्स्ट वन. टिल देन, बाय.